जो मान सन्मान यथोचित केला, यथोचित मान सन्मान केला याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभारी आहे। आज मला अगदी दिवसभर जरी बोलायला सांगितलं तरी मी दिवसभर बोलेन, एवढं मला बोलायचंय, पण प्रयत्न करेन मी की ते मला शब्दात व्यक्त करता येईल। सर्वप्रथम मी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल, ज्यांच्यामुळे मी इथं होते, ज्यांच्यामुळे मी 6 वर्ष इथं काम केलं अगदी मन लावून, आणि विद्यार्थी जेवढे माझ्यात रमायचे मी तेवढीच त्यांच्यात रमायचे। कारण बघा, मी जेव्हा 2019 साली हातगावून बदली होऊन जेव्हा मी इथं आले, तेव्हा मी अक्षरशः म्हणजे माझ्या इच्छेविरुद्ध गाव घेतलं होतं। इच्छेविरुद्ध म्हणण्यापेक्षा म्हणजे सरांची इच्छा होती की नाही तू खेडोळाच घ्यायचंय, तू खेडोळाच घ्यायचंय। ऑप्शन 3च शाळा होत्या, त्या 3 शाळांमधून शाळा निवडायच्या होत्या, पण कारण माहिती नाही, पण माझी इच्छा होती मला नको खेडोळा घ्यायचं, नको खेडोळा घ्यायचं। पण बघा, आज अशी वेळ आहे की आज माझ्या इच्छेविरुद्ध मला इथून जावं लागतंय। एवढं मला प्रेम या विद्यार्थ्यांकडून मिळालं। मी जेव्हा हातगावून इथं पहिल्यांदा आले, आता जशी बोरगावला गेले तसंच इथं जेव्हा मी शाळेला यायचे, तेव्हा मी शाळेला येत असताना तो शाळेचा रस्ता, ते शाळेचे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करायचे। तो रस्ता मला दिसेल का, त्या शाळेतले विद्यार्थी मला इथं दिसतील का। आज तशीच जेव्हा मी बोरगावला जाते, तो रस्ता मला दिसतोय का, तो विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांमध्ये हे विद्यार्थी मला कुठं दिसतायत का, हे शोधण्याचा मी प्रयत्न करते। रस्ता तोच आहे बघा, पण 5 किलोमीटर जेव्हा मध्ये वळती ती खेडोळा पाटी येते, अगदी न चुकता खेडोळा पाटी आली की माझी मान आपोआपच वळते। अगदी सर मला रोज म्हणतात की पाठीवर कोणी नसतं तरी तुला डोकून पाहायचंच असतं। त्यावर माझं उत्तर पण लगेच तयार असतं, हो आज नाही, मी जोपर्यंत बोरगावला आहे किंवा या रस्त्याला मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी रोज खेडोळ्या पाटीला डोकून पाहेन। एक तरी दिवस मला एखादा विद्यार्थी दिसेल, एखादा सहकारी दिसेल, आणि एवढ्या 15 दिवसात मला कोणीही दिसलं नव्हतं, पण कालच मला आतकडे सर जेव्हा मी सरांसोबत पाठीमागे बसले होते तेव्हा दिसले। असं वाटलं की नाही, कधीतरी कोणीतरी दिसणारच आहे। आणि हा दिसणं हे सुद्धा माझ्यासाठी खूप मोठा आधाराचा शब्द असल्यासारखा आहे। बघा, विद्यार्थी जेव्हा मी विद्यार्थ्यांमध्ये असायचे तेव्हा मला घरची सुद्धा आठवण यायची नाही। बरेचदा मला सरांचा फोन यायचा 2-3 वाजता, अगं आज मुलं घरीच येतं, तर घरी फोन लावून विचार। म्हणजे मी एवढी विद्यार्थ्यांमध्ये रममाण व्हायचे की मला घरी फोन करायचा होता, सरांना कोणत्यातरी बाबतीत मला काही विचारायचं होतं, हे सुद्धा मी विसरून जायचे। आणि मला सर बऱ्याचदा म्हणतात सुद्धा की तू अगदी शाळेत गेलीस की सगळं विसरूनच जातेस, अगदी तसंच व्हायचं पण मला। आणि सरांसारखी जी अलिप्तता सर ठेवून वागतात तशी अलिप्तता मला आधीही कधी ठेवता आली नाही आणि इथून पुढेही जमणार नाही। पण तरी सुद्धा मी घरची जबाबदारी सांभाळून, व्यवस्थितपणे सांभाळून, अगदी मुलाबाळांसाठी, घरच्यांसाठी वेळ देऊन जेवढं काही मला शक्य होईल तेवढं करण्याचा मी निश्चित प्रयत्न केलेला आहे। तर आधी बोलेन मी 7वीच्या वर्गाबद्दल, ज्यांची मी 2 वर्ष वर्ग शिक्षिका राहिले, तो संस्कृती भाग्यश्री यांचा वर्ग। त्या विद्यार्थी कमी आणि माझ्या मैत्रिणी जास्त असल्यासारख्या होत्या। अगदी एक दिवस तरी मी थोडीशी जरी नाराज दिसले की त्यांचं गेट पासूनच असायचं, आज मॅडम काय झालं बरं, आज मॅडम काय झालं बरं। म्हणजे एखाद्या मैत्रिणीसारखं मला त्यांनी कधीही कमी जाणू दिली नाही की मॅडम तुम्हाला आज काहीतरी नक्कीच झाले, मॅडम तुम्हाला आज काहीतरी नक्कीच झाले। अगदी त्यांना सांगेपर्यंत त्यांचं चालूच असायचं, नाही कडे त्यांचं समाधानासाठी मला काहीतरी उत्तर द्यावं लागायचं। त्यांच्या वर्गासाठी, फक्त वर्गापुरती त्यांच्यासाठी मी परी मॅडम होते, ते माझं नाव ठेवलेलं होतं त्यांनी। हो ना संस्कृती, अगदी संस्कृतीच नाही तर सगळ्याच मुली पहा, त्या वर्गातल्या अगदी अभ्यासात तर आहेतच, पण प्रत्येक बाबतीत, अगदी खेळ असो, कोणता सांस्कृतिक कार्यक्रम असो, अभ्यास असो, जेव्हा मी वर्गात शिकवायचे तेव्हा मॅडम आपला आज हे राहिलं बरं का,
मॅडम आपलं आज ते राहिलं बरं का, आपले आज शब्द राहिले बरं का. अगदी मला प्रत्येक गोष्ट आठवणीनं त्या सांगायच्या. अगदी त्याच वर्गातली नाही, 6वीच्या वर्गातले सुद्धा. मी जर समजा शाळा भरून 2-1 मिनिटं झाला की लगेच मला बोलवायला यायचे, चला बरं मॅडम आपलं आज हे शिकवायचं राहिले, चला बरं मॅडम आपलं ते शिकवायचं राहिले, आपले शब्द घ्यायचे राहिले. आणि आज बघा ज्यांच्यासाठी मी शब्दपाठ केल्यानंतर चॉकलेट द्यायचे, आज मला चॉकलेट खाऊ घातले. ते त्या मुलींचे मी फार आभार मानते. बघा एवढं निरागस प्रेम अगदी कोणत्याच क्षेत्रात मिळत नसेल. मला खंत होती, म्हणजे मनात कुठेतरी खंत होती. माझी बहीण अगदी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करतात, पण मला म्हणजे मनात थोडीशी कुठेतरी खंत होती की मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात कार्य करायला मिळालेलं नाही. पण आज ती खंत अजिबात नाही मला. कारण बघा जरी ते त्यांच्या क्षेत्रात चांगले असतील तर मी सुद्धा माझ्या क्षेत्रात तेवढीच चांगली आहे. ज्या मुलांच्या मनात माझ्यासाठी एवढं प्रेम आहे ते निश्चितच त्यांच्यासाठी नसेल. तर आज ती खंत माझ्या मनात अजिबात नाही, कारण एवढं निस्वार्थी प्रेम ह्या मुलांकडून मला मिळतंय. त्याचबरोबर 8वीच्या वर्गातले सुद्धा मुलं बघा खूप हुशार, या वर्षीच्या तर मुली खूप हुशार आहेत. अर्जुन म्हणा, श्रुती म्हणा, अगदी मी नाव घेते म्हणून नाही बरं का, सगळीच मुलं आपली खूप हुशार आहेत. फक्त अभ्यासातच म्हणून नाही, फक्त खेळातच म्हणून नाही, तर सर्व बाबतीत अगदी संचलन करण्यापासून सुद्धा मुली बघा इतक्या छान संचलन करतात. मी म्हणते की मला तर असं हातात माईक घेणं सुद्धा माहित नव्हतं. आणि आज मी जे काही इथं बोलू शकते ना ते केवळ 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 म्हणजे या शाळेमुळेच आहे आणि निर्वळ सरांमुळे आहे. कारण बघा सरांचं असं म्हणणं होतं की मॅडम आपण काम करतोय तर आपल्याला सगळ्याला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. आणि त्याच धिटाईनं मी सुद्धा सर्वप्रथम माईक घेतला. पण आज जशी तुमची अवस्था झाली होती तशीच काहीशी माझी अवस्था होती. अगदी घेतला माईक पण मलाही काय बोलावं काय नाही हे सुचत नव्हतं. पण आज बघा मी तुमच्या पुढे ठामपणे उभी राहू शकते, माईक घेऊन हातात बोलू शकते. ते केवळ म्हणजे निर्वळ सरांमुळं, ह्या शाळेमुळं. तर सरांचं असं म्हणणं होतं बघा की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे मॅडम. त्याचं आणखी एक उदाहरण बघा, जेव्हा मी एका वर्षी 8वीची क्लास टीचर होते आणि 8वी जेव्हा संपून जाते तेव्हा त्यांच्या TC द्यायच्या होत्या. सर मला म्हणले मॅडम या वर्षीच्या TC तुम्ही लिहा आता. तर सरांना मी सर्वप्रथम म्हणलं सर मी असे कामं कधी केले नाहीत, मला जमतं का नाही, की लिहिता येईल का नाही, पुन्हा शाळेच्या बाहेर या TC जायच्या तर चूक व्हायला नको. तर सरांचं वाक्य होतं होऊ द्या मॅडम चूक काही नाही, आपण दुसरं TC बुक आणू. बघा किती म्हणजे आत्मविश्वासाचे किंवा उभारी देणारे हे शब्द होते. एखादे मुख्याध्यापक म्हणतील नाही नाही तर काम करूच नका, आपलं TC बुक खराब होईल. पण हा एक छोटासा प्रसंग झाला, पण प्रत्येक प्रसंगात सर असंच आम्हाला काम करण्यासाठी प्रेरणा द्यायचे. नाही होऊ द्या चूक, आपण काम करत राहिलं असं मला नेहमीच सर म्हणत आले. त्याच्यानंतर दुसरा एक प्रसंग पहा, जेव्हा संचलन करायचं काम 26 जानेवारीच्या नंतर गॅदरिंगचं संचलन करण्याचं काम आणि सर्वप्रथम मलाच संचलन करायला दिलं सरांनी. संचलन पहिल्यांदाच मी ते संचलन करत होते, पण तरी सुद्धा सर म्हणाले नाही मॅडम सर्वप्रथम तुम्हीच संचलन करायचंय. आणि सरांनी संचलन करण्याच्या अगोदर मला काय बोलले होते पहा की मॅडम तुम्हाला जमेल आणि नाही जमलं ना तर माझं नाव घेऊन द्या. समजा तुम्हाला वाटलंच माझं कुठं चुकतंय किंवा मला जमत नाहीये तेव्हा बिनधास्तपणे तुम्ही माझं नाव घेऊन द्या किंवा घुबरे सरांचं नाव घेऊन द्या की त्याच्या पुढचं संचलन आम्ही करू. पण बघा मी माझ्या परीनं ते संचलन चांगलं करण्याचा प्रयत्न केला आणि अगदी माझ्या नंतर पुन्हा जमदाडे सरांचं संचलन होतं. तर अगदी त्याच क्षणी सरांनी मला त्यांच्या शब्दात शाबासकी सुद्धा दिली की मॅडम खूप छान संचलन झालं आणि जमदाडे सर तुम्हाला सुद्धा असंच संचलन जमलं पाहिजे. मला तो शब्द म्हणजे बघा मला अगदी पहिलीच्या मुलाला जेव्हा सर म्हणतात की तुला छान जमलं तेव्हा जसा आनंद गगनात मावेनासा होता त्याच्याहूनही अगदी मला इतका आनंद झाला की अरे नाही मी संचलन करू शकते, मी माईक हातात घेऊन बोलू शकते. आणि अगदी गॅदरिंगचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री 11-12 वाजता मी जेव्हा घरी गेले
तेव्हा अक्षरशः सरांना उठून लहान मुलासारखं, अहो मला आज छान संचलन जमलं बरं का, आज मला छान संचलन जमलं बरं का, अगदी म्हणजे लहान मुलाच्या वरचा आनंद मला तेव्हा झाला. म्हणजे या शाळेतून मी शिकवलं आणि खूप शिकले सुद्धा. आणि हे सगळं कशामुळं, तर या सर्वांच्या सहकार्यामुळं. बघा सहलीचा एक आपली हुरडा पार्टीला गेला तो एक क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असेल. खरं तर माझ्या आयुष्यातली ती पहिलीच सहल असेल. कारण शालेय जीवनामध्ये अगदी 12वी पर्यंत अभ्यास केला. त्याच्यानंतर 11वी-12वीला सहल गेलीच नाही. त्याच्यानंतर डीएडला सहल गेले नव्हते. त्याच्यानंतर 4 वर्ष जेव्हा मी औरंगाबाद जिल्ह्यात काम केलं त्याही शाळेची सहल एका वर्षी गेली, पण तेव्हाही मी गेले नाही. हातगावला 9-10 वर्ष काम केलं, तिथंही 3-4 वेळेस मोठी शाळा होती तर सहल गेल्या, पण तिथंही मी सहलीला गेले नाही. पण या शाळेत असताना एकच दिवसाचा सहलीचा जो आनंद मिळाला तो अविस्मरणीय असेल. अगदी मुलांनी आनंद घेतला त्याच्यापेक्षाही मी दुपटीनं तो आनंद घेतला. आणि कधी मला आठवण आली की मी त्या सहलीच्या फोटो आवर्जून पाहते. मुलां ज्या पद्धतीने आनंद घेते होते त्याच पद्धतीने मी सुद्धा लहान मुलासारखी या झोपाळ्यावरून त्या झोपाळ्यावर जा, इथून तिथं जा असा आनंद घेतला. अगदी रात्री माझे असे पाय ठणकत होते, दुसऱ्या दिवशीपर्यंत माझा एक पाय दुखत होता, पण तरी सुद्धा मी दिवसभर त्या सहलीचा इतका मनमुराद आनंद घेतला की तो आता ह्या 1-2 शब्दात सांगणं अपुरच आहे. त्याच्यानंतर माझे सर्व सहकारी, अगदी असं आम्हाला कधी वाटलं नाही की हे सर आहेत यांना कसं बोलायचं किंवा मॅडम हे सांगू का नको ते सांगू का नको असं कधीच मनात आलेलं नाही. बघा आणि हे सगळं एकजुटीनं ठेवण्याचं काम एक प्रमुख म्हणून निर्वळ सरांचं हे श्रेय आहे. बघा जसा जपाच्या माळेमध्ये एक मोठा मणी असतो की नाही, जो काय करतो सर्वांना एकत्रितपणे बांधून ठेवतो, त्याला आपण मुकुटमणी असं म्हणतो, हो ना. तसंच आमच्या सर्वांचे मुकुटमणी म्हणजे निर्वळ सर. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ही शाळेची एकरूपता, शाळेची एकजूट टिकून होती. कारण बघा बऱ्याच शाळा अशा आहेत की तिथं शिक्षक संख्या खूप आहे, विद्यार्थी संख्या खूप आहे, पण शाळेत एकजूट नाही. पण आपल्या शाळेत असं नव्हतं बघा. आज कोणाला सांगणं सुद्धा लागत नाही मी ते काम करा का ते काम करा, अगदी सगळे मनानं की याचं हे काम ठरलेलं आहे तर सरांनी म्हणण्याच्या अगोदरच सर्वजण अगदी उत्साहाने, अगदी न म्हणता स्वप्रेरणेने आपलं काम करतात. त्यानंतर निर्वळ सरांचं एक वाक्य होतं बघा की काम करताना त्याचा आनंद घेता आला पाहिजे, हो ना. होतं ना, प्रत्येक काम करताना सरांचं एक नेहमी वाक्य असायचं. आणि ही एक लाईन मी सदैव लक्षात ठेवेन बघा की आपल्याला आज मी इथं काम केलं, उद्या मला बोरगावला काम करायचं, त्याच्या पुढे आयुष्यात आणखी बऱ्याचशा शाळा होतील, पण मी हे एक गोष्ट कायम लक्षात ठेवेन की आपल्याला काम करायचंय पण आपल्याला त्या कामाचा आनंद घेता आला पाहिजे. आणखी मी खरंच सांगते बोरगाव शाळेत आणखीनही रमले नाही. आज मला जाऊन 15 दिवस झाले, हळूहळू रमेनही कदाचित, पण कायम मला खेडूआ गावाची ओढ राहील. ज्याप्रमाणे माहेराची ओढ असते त्याप्रमाणे माहेराची ओढ मला नक्कीच राहील. त्याच्यानंतर मी मॅडम बद्दल थोडंसं बोलते. अगदी आमचा 2 ते 2.5 वर्षाचाच कालावधी सोबतचा, पण बघा अगदी मैत्रीण, मोठी बहीण, सहकारी सगळं काही, म्हणजे अगदी सुखदुःखाला एक साथीदारी म्हणल्यासारखं मॅडमचं आणि माझं नातं झालं होतं. असं आवर्जून एकमेकींच्या घरी जाणं, भेटणं, बोलणं आम्हाला, म्हणजे त्यांनी त्यांच्या कामात व्यस्त, मी माझ्या कामात व्यस्त, पण तरी सुद्धा आमचा इंटरव्हलचा जो 1 तासाचा टाइम असायचा त्यावेळेत आमचं डबा खाणं हे एक मात्र निमित्त होतं, पण त्या निमित्तानं आमचं एकमेकींशी सुखदुःखाचं देणं घेणं व्हायचं. डबा शेअर करतो तो, त्याचबरोबर एकमेकींची सुख, त्याचबरोबर दुःख सुद्धा एकमेकींसोबत शेअर केली. आणि एक मॅडम बद्दल सांगण्यासारखी, एक आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट बघा,
कधीही त्यांनी मला चुकीचा सल्ला दिला नाही बरं का, कधीही नाही. मॅडम असं नाही, असं असेल कदाचित, या दृष्टिकोनातून पहा तुम्ही त्या गोष्टीकडं. म्हणजे बघा, हे सुद्धा आपल्या आयुष्याला एक वळण देणारं किंवा जीवनाला एक सकारात्मकता देणारं गोष्ट आहे, जी की मला मॅडम कडून मिळाली. की नाही मॅडम, ह्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करून बघा, ही गोष्ट अशी असेल की नकारात्मकता म्हणजे त्यांच्याकडे नव्हती. आणि त्याच दृष्टीने मी जीवनातल्या गोष्टींकडे नेहमी पाहत आले. बघा की घरची एखादी अडचण असेल, ती अशी नाही अशी असेल कडे, कदाचित या दृष्टिकोनातून मी जर विचार केला तर ती गोष्ट मला अधिक सोपी वाटेल. आणि खरंच बघा, आज अगदी एक दिवस जरी मॅडमला फोन नाही केला तरी असं वाटतं की अरे काहीतरी राहून गेले, अरे काहीतरी विसरले. आणि ही रुखरुख कायम मनात राहील. बघा, अगदी मी जिथं जाईल तिथं मी नवीन माणसं नक्की जोडते. असं नाही की नवीन माणसं जोडली तर जुन्या माणसांना मी विसरेन. मी इथून पुढेही आयुष्यात बऱ्याच शाळेवर काम करेन, पण तरी सुद्धा बघा, मी इथं सर्व जे सहकारी माझ्या सोबत होते त्या सर्वांना मी लक्षात ठेवेन, कायम लक्षात ठेवेन. 9 वर्ष जेव्हा मी हातगावला काम केलं तेव्हा सुद्धा तिथं काम केलं मी. म्हणजे शिकवण्याचं तर काम आपलं आहेच, ते शिकवण्याचं काम मी तिथंही अगदी तेवढ्याच तळमळीनं करायचे जिथं एवढ्या तळमळीनं इथं केलं. पण बघा, जी एकरूपता इथं निर्माण झालेली होती, अगदी विद्यार्थ्यांसोबत म्हणा, शिक्षकांसोबत म्हणा, इथल्या वातावरणात, त्याचबरोबर अक्काशी असलेली जवळीकता, हे सगळं मला अगदी किती वर्ष, मला इथे 6 वर्ष झाले, त्याच्या अगोदर मला 10 ते 12-15 वर्ष सर्व्हिसला झाले. पण अगदी एवढी जवळीकता मी कुठेच जुळली नव्हती जेवढी मी या वातावरणाशी, इथल्या विद्यार्थ्यांशी, इथल्या स्टाफशी, अक्काशी, इथल्या प्रत्येक गोष्टीशी जी जवळीकता माझी साधली, तेवढी जवळीकता अगदी एवढ्या वर्षाच्या कालावधीत मागे कधीही जुळली नाही. आणि न भूतो न भविष्यती म्हणल्यासारखं बघा, अगदी मागे कधीही एवढं प्रेम मला मिळालं नाही आणि पुढे कधीही मिळणार नाही. कारण एक प्रत्येक शिक्षकांकडून म्हणा, प्रत्येक विद्यार्थ्यांकडून म्हणा, अगदी मनापासून निस्वार्थपणे, बघा निस्वार्थपणे म्हणते, कारण आज बघा प्रत्येक जण स्वार्थी वृत्तीनं वागतोय, पण विद्यार्थ्यांचं तर प्रेम अगदी निस्वार्थी वृत्तीचं आहे. आमचा सहवासच किती वर्षाचा. आता 8वी झाल्यानंतर तर मुलं आपापल्या परीनं आपापलं शिक्षण घेण्यासाठी, आपापल्या सोयीनं, जे त्यांच्या आवडीनिवडीनुसार किंवा वडिलांच्या इच्छेनुसार ते शिक्षण घेण्यासाठी जातील. पण एवढ्या कमी कालावधीत ते मुलं बघा इतकं निरपेक्ष प्रेम आपल्यावर करतात. हेच खरं आपली संपत्ती आहे, हेच खरं आपलं धन आहे असं मी मानते. त्याच्यानंतर 8वीच्या वर्गाबद्दल बघा, 8वीच्या वर्गातील काही निवडक विद्यार्थी किंवा जवळपास सर्वच मुली खूप हुशार आहेत. अगदी माझी स्वतःच्या मुलांमध्ये सुद्धा एवढ्या क्वालिटीज नाहीत बघा, तशा क्वालिटीज यांच्यामध्ये आहेत. स्वरूपा झालं, संस्कृती झालं, किंवा आणखीन बऱ्याचशा मुली आहेत त्या फक्त अभ्यासातच नाही तर अगदी डान्स करण्यामध्ये म्हणा, गीत गाण्यामध्ये म्हणा, सूत्रसंचलन करण्यामध्ये म्हणा, एक गुण किती म्हणून त्यांचे वर्णन करावे. माझ्या स्वतःच्या मुलीमध्ये सुद्धा एवढे गुण नाहीत बघा. ते अभ्यासात आहे ना निश्चितच, पण माझ्या मुलांमध्ये सुद्धा असणार नाहीत एवढे चांगले गुण त्यांच्यामध्ये आहेत. हे गुणांना त्यांच्या आई वडिलांनी वाव द्यावा, हीच शालेय व्यवस्थापन समितीच्या पुढे माझी मागणी असेल. त्याच्यानंतर जेव्हा मी वर्गामध्ये कविता घ्यायचे किंवा गॅदरिंगच्या निमित्तानं किंवा कविता सादरीकरणच्या निमित्तानं मी विद्यार्थिनींबरोबर त्यांची मैत्रिणीसारखं त्यांच्यासोबत कविता म्हणत होते, त्यांच्यासोबत डान्स करत होते, अगदी त्यांच्यातली ती होऊन जात होते. खरं तर बघा, डान्स कधीच करता येत नव्हता, पण मला यांचं बघून अशी इच्छा व्हायची की अरे मला सुद्धा डान्स करता आला पाहिजे. त्यांना शिकवता शिकवता मीच कधी डान्स शिकले हे सुद्धा मला कळालं नाही. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला शिकवत होते, पण दुपटीनं ती गोष्ट मी तुमच्याकडून शिकत होते. एवढे हे विद्यार्थी प्रत्येक गोष्टीत निपुण आहेत, तरबेज आहेत. त्याच्यानंतर पहा, स्टाफ बद्दल बोलायचं झालं तर आतकर सर, निर्वळ सर, खरं तर
किंवा तेवढं नसेलही एवढी त्यांची सर्व्हिस झाली. पण असं कधी वाटलं नाही की एवढे सिनियर लोक आपल्यामध्ये आपल्यासारखेच होऊन वागत आहेत. त्याच्यानंतर जमदाडे सर, शेळके सर आमच्यापेक्षा वयानं लहान, पण त्यांनी सुद्धा कधी जाणवू दिलं नाही की आम्ही मोठे आहोत. मोठ्यांनी कधी त्यांचा मोठेपणा दाखवला नाही आणि छोट्यांनी कधी आम्ही मोठे आहोत हे जाणू दिलं नाही. अगदी बघा लहान मुलासारखे आम्ही एकाच वयाच्या असल्यासारखे, एकाच कुटुंबातले असल्यासारखे नेहमी वावरत होतो. त्याच्यानंतर मी जेव्हा सर्वप्रथम स्कूटी घेऊन येऊ लागले तेव्हा रस्त्याचं काम चालू झालं. पाथरी ते सेलूला जाणारा रस्ता. बऱ्याचदा असं व्हायचं कारखान्याजवळ इतका चिखल व्हायचा, रस्त्यानं पुलांची कामं सुरू होती, तिथं सुद्धा बऱ्याचदा खूप चिखल व्हायचा. मी शेळके सरला, जमदाडे सरला बऱ्याचदा म्हणायची शाळेतून जाताना, सर तुमच्या मागे पुढे माझी स्कूटी येऊ द्या बरं का, तुमच्या मागे पुढे माझी स्कूटी येऊ द्या. अगदी म्हणजे निश्चितपणे मला असं वाटायचं की नाही सर मागे आहेत गळे, म्हणजे मी पडले तरी स्कूटीला उचलतील, मला उचलतील, एवढा आत्मविश्वास मला होता. पुन्हा तिथलं झाल्यानंतर आपल्या ग्रामपंचायतच्या तिथलं रस्त्याचं काम सुरू झालं आणि तेव्हा सुद्धा ग्रामपंचायत पासून इथपर्यंत स्कूटी आणण्यासाठी मी बऱ्याच जमदाडे सर तेवढं घेऊन या बरं, शेळके सर तेवढी स्कूटी घेऊन या बरं, म्हणजे अगदी घरच्यासारखं मला वाटायचं की मदत करतीलच. आणि एकदा मी परभणीला गेले होते तेव्हा हदगाव मधले एक जुने सहकारी मला भेटले, वाघमारे सर. त्यांनी सुरुवातीला थोडीशी विचारपूस केली, मुलगी वगैरे कशी आहे, मॅडम कुठे येतात, हा असं तसं, आणि थोडीशी पुढे जाऊन सर परत मागे आले आणि मला म्हणाले, मॅडम तुमचे युट्यूबवरचे ते प्रयोगाचे व्हिडिओ पाहिले बरं का आणि तुम्हाला प्रयोग पण छान जमतायत. ही ओळख सुद्धा मला ह्या शाळेने, त्याचबरोबर सरांमुळेही मला ओळख मिळाली. आणि करणं किंवा कॅमेरा समोर बोलणं हे सुद्धा मी कधी केलेलं नव्हतं, किंवा माईकच हातात घेतला नव्हता, तर ह्या गोष्टी करणं तर फारच दूर होतं. पण सरांमुळे अगदी त्याच सरचं उदाहरण नाही, मी त्याच्यानंतर शिक्षण परिषदेत जेव्हा गेले तेव्हा बऱ्याच मॅडम सुद्धा मला म्हणल्या, मॅडम तुम्हाला छान प्रयोग जमतात बरं का, आम्ही युट्यूबवरचे तुमचे व्हिडिओ पाहिले बरं का. अगदी 2 नाही तर 3 व्हिडिओ मी केले असतील, पण त्यांनी सुद्धा मला एक नवी ओळख करून दिली आणि ती सुद्धा ह्या शाळेचीच किंवा किंबहुना शेळके सरचीच देण म्हणावी लागेल. अशा बऱ्याचशा गोष्टी मला या शाळेनं दिल्यात बघा, ज्या की अगदी दिवसभर जरी मी सांगत बसले तर आजचा हा क्षण, आजचा हा दिवस सुद्धा कमी पडेल. आज असं मला वाटते की हा क्षण कुठं थांबू नये, हा दिवस कुठं थांबू नये, अगदी मी बोलतच राहावी. पण तरी सुद्धा काळ वेळेचं भान ठेवते. मुलांना सुद्धा खूप भूक लागली असेल, हो ना, लागलीये का? बर. त्याच्यानंतर पहा सेल्फीचा सरांनी विषय काढला. मी आधी पण 2 शाळेत काम केले, मी स्वतःहून कधी हातात मोबाईल घेऊन फोटो काढलेला नाही. आजही तुम्ही माझ्या मोबाईल मध्ये बघायचंय, कधी सेल्फी तर चुकून घेतला नव्हता. काढले तरी फक्त स्टाफ सोबत 1-2 फोटो काढायचे, आपल्या तेवढ्या कार्यक्रमापुरतेच फोटो. पण यापूर्वी का काढले नाहीत आणि इथं आल्यानंतर का आवड लागली हे माझं मला सुद्धा माहिती नाही. माझ्या वैयक्तिक जीवनात सुद्धा बघा मी अगदी आनंदानं फोटो काढणे, ते स्टेटसला ठेवणे, अगदी सर्वांना या फोटो काढायला एवढी सवय लागली की अगदी 12-13 हजाराच्या वर फोटो माझ्या मोबाईल मध्ये. आज इथं 6 वर्षात आल्यापासून माझ्या मोबाईल मध्ये विद्यार्थ्यांसोबतच्या, शिक्षकांसोबतच्या, झेंड्याच्या वेळेसच्या एवढ्या 12-13 हजार फोटो आज माझ्या मोबाईल मध्ये आहेत. आणि अगदी मी एकही फोटो, जेव्हा मी 19ला आले आणि आज 25ला मी जाते, एकही फोटो मी डिलीट केलेला नाही. हँग होतो कधी कधी मोबाईल. सर मला म्हणतात ज्या नाही त्या फोटो ठेवतेस, पण तरी सुद्धा एकही फोटो मी पुन्हाही डिलीट करणार नाही. जरी मोबाईलची काही अडचण आली तरी मी ते पेन ड्राईव्ह मध्ये ठेवून, पण प्रत्येक फोटो मी एक आठवण म्हणून माझ्याजवळ जतन करून ठेवणार आहे. ज्या दिवशी आम्हाला 8 तारखेला 3-4 वाजेपर्यंत आमच्या काहीतरी ऑर्डर आल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला बहुतेक रिलीव्ह करतील असं सांगितलेलं होतं. अगदी दुपारी 3 पासून अगदी रात्री 3 वाजेपर्यंत
माझ्या मनाची जी अस्वस्थता होती ती काही केल्या कमी होत नव्हती. 3 वाजल्यापासून माझे विचारचक्र चालू होतं. अरे नाही, उद्या आता आपल्याला ऑर्डर येईल, आता उद्या आपल्याला शाळा सोडून जावी लागेल. आणि त्याच विचारचक्रात मी अगदी दिवसभर, अगदी रात्रभर 3 वाजेपर्यंत अस्वस्थ होते. मध्ये जा, बाहेर जा, बाहेर जा, मध्ये या, याच तगमगीमध्ये माझी पूर्ण रात्र गेली आणि 3च्या पुढून कुठं थोडीशी झोप लागली. बघा, हे उगाच कोणासाठी होत नाही, है की नाही? ज्यांचं खरोखरच आपल्या मनाशी नातं जुळतं अशाच व्यक्तींबद्दल ही अस्वस्थता, ही तगमग वाटते. निश्चितचपणे विद्यार्थ्यांनी मला जे निस्वार्थी प्रेम दिलं त्याबद्दल मी तुमच्यासाठी कितपत देऊ शकले माहिती नाही. पण अगदी आता बोरगावांना 8वी झाल्यानंतर जर तुम्ही बोरगावांना आलात, अगदी याच वर्षी 9वी 10वीचे विषय घ्या मॅडम असा त्यांचा आग्रह होता. जी काही अपूर्णता माझ्या कामात राहिलेली असेल, जर मला 9वी 10वीचे वर्ग तिथं घ्यायला मिळाले तर ती अपूर्णता मी तिथं माझे विषय घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. विषयाच्या बाबतीत सांगायचं तर बघा, जेव्हा मी इंग्रजी म्हणजे विषय माझ्याकडे होते, भाषा विषय, पण पाठातून जी मूल्य मी शिकवत होते ती मूल्य मुलांपर्यंत रुजवत माझ्यामध्ये ती सुद्धा मी रुजवण्याचा प्रयत्न करायचे. एक 8वीला धडा आहे बघा, अण्णाभाऊंची भेट, जो की मी तुम्हाला शिकवलाय सुद्धा, हो ना? त्याच्यानंतर 7वीचा एक गचक अंधारी पाठ आहे, अगदी गोडी आवी, तो धडा अगदी एकदा दोनदा शिकवला तरी मुलांना तो 4-4दा मॅडम आम्हाला तो धडा शिकवाच, तुम्ही आम्हाला तो धडा शिकवाच मॅडम. अण्णाभाऊंची भेट या पाठातला एक छोटासा प्रसंग सांगते पहा. जेव्हा अण्णाभाऊ हे मोठे थोर साहित्यिक, त्यांच्या कादंबऱ्याचं मानधन मॉस्को येथील बँकेमध्ये जमा होतं. त्या पाठाचे लेखक विठ्ठल शाहीर उमप त्यांना म्हणतात की अण्णा, काही करून तुम्ही ते काय करा, मानधन मिळवा आणि तुमच्यासाठी छान आलिशान बंगला बांधा, तिथं छान टेबल ठेवा, त्याच्यावर छान लेखण्या ठेवा, म्हणजे तुमचं लिखाण अधिक सुरस होईल. पण अण्णाभाऊ त्याला काय उत्तर देतात बघा, की मी जर बंगल्यात राहिलो तर मी गरीबाला विसरून जाईन, दीनदलितांची दुःख विसरून जाईन, असं अण्णाभाऊ, आणि म्हणतात की मी गोरगरिबांच्या प्रेमाला मी मुखेन. आता हा प्रसंग मी इथं का सांगते बघा, माझ्या बाबतीत सुद्धा मी तसंच म्हणेन. एरवी मला अनोळखी 4 माणसात गेलं तर असं गडबडल्यासारखं होतं, बावरल्यासारखं होतं. पण मी जेव्हा मुलांमध्ये असते ना, तेव्हा अगदी मला सर्व गोष्टीचा विसर पडतो. आणि अगदी व्यावहारिक ज्ञानातलं म्हणा, की 4 गोष्टी बाहेरच्या मला काही करायला सांगा, त्या मला थोड्याफार जमतील किंवा जमणार सुद्धा नाही. पण मी जेव्हा मुलांमध्ये असते तेव्हा मला असं वाटतं की फक्त एवढे मुलं म्हणजेच काही जग आहे. आणि देवानं मला असंच ठेवावं कायम, कारण ज्याप्रमाणे अण्णाभाऊ म्हणतात की मी या गरिबांच्या प्रेमाला मुखेन, पारखा होईल, त्याचप्रमाणे मी या व्यावहारिक जगापासून दूर आहे तेच मला चांगलं आहे असं सुद्धा मी म्हणेन. कारण काय, या मुलांच्या अशा निस्वार्थ प्रेमापासून मी सुद्धा पारखी होईल. त्यामुळे मला देवानं असंच कायम ठेवावं, मुलांशीच जोडलेलं कायम असावे मी, अशीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. त्याच्यानंतर बघा, माझ्या हदगाव शाळेतील सहकारी मॅडम जाधव मॅडम मला नेहमी म्हणतात, मॅडम तुम्ही फार नशीबवान आहेत बरं का, मॅडम तुम्ही फार नशीबवान आहेत. का तर बघा, अगदी माझ्या वैयक्तिक बाबीपासून जेव्हा कच्छी मॅडम हदगावला होते तेव्हापासूनच्या, जशा कच्छी मॅडम माझ्या मैत्रीण, अगदी त्याच पद्धतीनं चव्हाण मॅडम, घोडके मॅडम आणि जाधव मॅडम ह्या माझ्या आधी जीवाभावाच्या मैत्रिणी, अगदी शब्दातला शब्द, अगदी घासातला घास सोडून कधी न खाल्लेल्या माझ्या मैत्रिणी, त्या आज जेव्हा माझी ऑर्डर आली त्या दिवशी मला पहिल्यांदा घोडके मॅडम आणि जाधव मॅडमचा फोन, की मॅडम कोणतं गाव मिळालं, तुमचा पाय आता निघणारच नाही. आज रात्री परत फोन की मॅडम निरोपाचा कार्यक्रम, तुमचा तर आज अगदी जीव तिथं गुंतलेला, कसा काय तुम्ही येऊ शकाल, तुमचा पाय तिथून निघेल का, अगदी ह्या शब्दात त्यांचे माझ्याबद्दलचे विचार होते. तर जाधव मॅडम मला नशीबवान का म्हणायच्या, का माझ्या वैयक्तिक जीवनात तर मी आहेच, खरंच आहे बरं का, देवानं मला सगळं काही दिलंय. बघा,
त्या मला असं का म्हणायच्या की आई वडील तर प्रेमळ आहेतच, सासरचे सगळे हौशी आहेत, सर पण तुमची खूप काळजी घेतात, एक मुलगा मुलगी, आधाराला एक भाऊ आहे, एक बहीण आहे, गरज पडली तर मामा आणि काका सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात. पण बघा, आणखी एका गोष्टीसाठी त्या मला भाग्यवान म्हणायच्या की तुमची शाळा किती नशीबवान आहेत मॅडम, तुम्हाला किती छान शाळा मिळाली. अगदी गावाची सुद्धा कधी अडचण नाही, गावकऱ्यांची कधी अडचण नाही, शिक्षकांमध्ये एकमेकांमध्ये कधी दुजाभाव नाही, एकमेकांना मागे खेचण्याची वृत्ती नाही. उलट सगळेच मला एखादी गोष्ट जमत होती का नाही, पण सगळेच मला प्रोत्साहन द्यायचे, नाही मॅडम छान जमायले, नाही मॅडम छान जमते, हे तुम्हाला फार छान जमते. म्हणजे प्रत्येक बाबतीत बघा मला प्रोत्साहन देत आले. त्यामुळे आज मी तुमच्या पुढे उभी आहे आणि हे माईक घेऊन तुमच्या पुढे बोलू शकते. बोलण्यापुरतच नाही तर बघा, एक आधाराचा हात सुद्धा मला सगळ्यांकडून मिळायचा नेहमीसाठी की नाही तुम्ही हे असं केलं तर तुम्हाला होईल बरं का, हे असं केलं तर तसं होईल बरं का. ही आधाराची थाप सुद्धा माझ्यासाठी काम करण्याची प्रेरणा होती. पण बघा, माझ्या कौटुंबिक जीवनात माझे नातेसंबंध आयुष्यभर माझ्या सोबत असतील, पण माझ्या आयुष्यातील माझ्या नशिबातली एक गोष्ट कायमची आजपासून माझ्यापासून दुरावली जात आहे, ती म्हणजे ही शाळा, ती म्हणजे ही मुलं, ती म्हणजे हे गाव. खरोखरच बघा, मॅडमनी म्हणल्यासारखं मी स्वतःला भाग्यवान समजते. एवढ्या सगळ्या जणांच्या सहवासातून आज मी मला स्वतःला भाग्यवान म्हणेन. पहा, मी जेव्हा रिलीव लेटर घेण्यासाठी यायचं असं म्हणत होते, अक्षरशः सरांचं म्हणणं होतं की म्हणजे रिलीव लेटरची गरज नाही, आणि खरोखरच गरज नव्हती बरं का. त्या दिवशी सीओ मॅडमनी रिलीव केल्यामुळे डायरेक्ट बरेचसे जण तर नवीन शाळेवर जॉईन झाले. पण तरी सुद्धा माझा अट्टहास होता, अगदी पाथरीहून निघाल्यापासून सरांकडे माझं मागणं होतं, नाही मी मुलांना सांगितलेलं होतं की मी उद्या येणार आहे आणि मुलं माझी वाट पाहत असतील, त्याच्यामुळे मला आज गेलंच पाहिजे. अगदी सर म्हणजे वैयक्तिक जीवनात मी कोण्या गोष्टीला सरांना विरोध करत नाही बघा. सर जी गोष्ट म्हणतील तेच माझ्यासाठी ब्रह्मवाक्य असतं. आपली हो सर हो म्हणले की हो, सर नाही म्हणलं की नाही. पण मी त्या दिवशी अक्षरशः खरंच विरोध केला. नाही, तुम्हाला जर यायचं नसेल तर मला पाठीला सोडून द्या, अगदी मी तिथून कशीही जाईल आणि नवीन शाळेवर मी जॉईन व्हायला पण कशीही जाईल, पण आज मला विद्यार्थ्यांना भेटायला जायचंय. आणि रिलीव लेटर घ्यायला आले त्या दिवशी जेव्हा मी शाळेवर मुलं पाहिले तेव्हा माझ्या कुठे जीवात जीव आला. नाही कडे मुलांनी माझी वाट पाहिली असेल, आज मला मुलांना शेवटचं भेटायचंय. आणि सरांनी सुद्धा माझा तो हट्ट पूर्ण केला, मुलांना भेटण्यासाठी ते मला इथपर्यंत घेऊन आले. आणखी एक आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे पहा, चिलवन सर आणि सदावर्ते मॅडम यांच्याबद्दल बोलेन मी. अगदी त्यांच्या वैयक्तिक जीवनात कितीतरी व्याप आहेत, कितीतरी अडचणी आहेत. आज पाथरीला आहेत, उद्या परभणीला आहेत, त्याच्या परवा पाथर्डीलाच आहेत, इकडे आहेत तिकडे आहेत. त्यांच्या मागे अनेक व्याप. सर्वांना स्वतः आनंदी राहणं आणि इतरांना सुद्धा तो आनंद देणं हे जणू काही त्यांनी ठरवूनच आल्यासारखे. आणि जोडीनं काम करत असताना अगदी जोडीनं आणि गोडीनं, आतकरे सरांच्या वाक्यात बोलायचं तर जोडीनं आणि गोडीनं खूप छान पद्धतीनं ते काम करतात आणि इतरांना सुद्धा आनंदित ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. एक याच्यातच मोबाईलच्या व्हॉट्सअपवर एक मेसेज वाचला होता की जो लोग अक्सर फूल बेचते हैं उनके हाथों में खुशबू रह जाती है. तसंच काहीच यांचं आहे बघा.
ते आनंद दुसऱ्यांना देत आहेत, तो आनंद त्यांना दशपटीनं, शतपटीनं, अगदी लाखपटीनं आनंद त्यांना मिळावा. जो आनंद ते इतरांना देतात तोच दुपटी चौपटीनं शतपटीनं त्यांना मिळावा, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. त्याच्यानंतर दिघे सरांचं एक सांगायचं राहूनच गेलं. ते समोर शक्यतो असतच नाही, तर आजही झाडातच कुठेतरी आहेत, पण आवर्जून ऐकण्यासाठी त्यांनी समोर यावं. आहेत ना? बघा, हक्कानं रागवणं म्हणा किंवा रागवणंही नाही, आपल्या घरात बघा ज्याप्रमाणे आपल्या घरात एखादा लहान भाऊ किंवा बहीण, मुलांच्या मानसिकतेचा विचार करावा लागेल. एवढं काही मला ह्या शाळेनं दिले की ते किती शब्दात काय काय म्हणून व्यक्त करावं असा माझ्या डोक्यात गोंधळ उडालाय, पण तरी सुद्धा मी माझ्या शब्दात ते व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत एकदा सर्वांनी माझा हा जो यथोचित मान सन्मान केला, मला बोलून माझा हा कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल मी सर्वांची खूप 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 आभारी आहे. धन्यवाद.